कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडू आंदोलन यांनी मागे घेतलेला आहे। आम्हाला कर्जमाफी कधी करणार याची तारीख मिळाली। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन मिळालं। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, तर कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। कर्जमाफीवर बैठक सुरू असतानाच सरकारचा GR, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। नागपुरातील आंदोलन प्रकरणी बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांसह 2,500हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल। बेकायदेशीर महामार्ग अडवण्यासह नागरिकांची गैरसोय झाल्याचा ठपका। शेतकरी आज संकटात आहे, त्यांना कर्जातून मुक्त करण्याची आवश्यकता आहे। निर्णय का घेतला नाही? लबाडाचा अवताण जेवल्याशिवाय काही खरं नाहीये। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णयावरती वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 30 जून पर्यंत शेतकरी मरेल ना? आता कर्जमाफीची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, याचे गंभीर परिणाम भोगावेल। जरांगे पाटलांचा इशारा। यावर्षी सरकारची कर्जमाफी करण्याची आर्थिक स्थिती नाहीये। पुढील अर्थसंकल्पात कर्जमाफी संदर्भात तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षीची तारीख दिली असावी। परिणय फुके यांची प्रतिक्रिया। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। API अमोल वाघमारे यांच्याकडून रोहित आर्याचा एन्काउंटर, तर मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आर्यावर गोळी झाडली। 19 लोकांना जाळण्याची धमकी देणारा मला वाटतं दहशतवादी होता। जाळण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी? मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुलांना ओलीस धरणं चुकीचं आहे, पोलिसांनी कारवाई समाधानाची बाब। पोलिसांची कारवाई ही समाधानाची बाब आहे। बिल काही देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबांना पैसे दिले जातील। रोहित आर्याच्या आरोपांवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। पायावर गोळी मारून रोहित आर्याला पकडलं जाऊ शकलं असतं, छातीत गोळी मारण्याची गरज नव्हती। पोलिसांची कारवाई चुकीची, आम्ही कोर्टात जाणार। ॲडव्होकेट सातपुतेंचा इशारा। DCP आणि सिनियर PSI सोनवणेंनी रोहित आर्याचा मर्डर केलाय। वकील नितीन सातपुतेंचा गंभीर आरोप, तर API अमोल वाघमारेकडून हिरो बनण्याचा प्रयत्न। सातपुतेंची प्रतिक्रिया। पोलिसांनी चांगलं काम केल्यावर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, मात्र रोहित आर्यानं अशा प्रकारचं पाऊल का उचललं याची चौकशी झाली पाहिजे। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचं एन्काउंटर प्रकरण, घटनास्थळावरून बंदूक, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन, लायटर जप्त, तर जप्त केलेल्या वस्तू तपासणीसाठी पाठवल्याची सूत्रांची माहिती। रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं। API अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर। पवईमध्ये रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण। ओलीस ठेवण्यापूर्वी पालकांना 10 मिनिटं मुलांना भेटून घेण्यास सांगितलं। शूटिंगला वेळ लागणार असा पालकांना मेसेज केल्यानंतर रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलं। रोहित आर्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेला 2022 आणि 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमासाठी 9,90,00,000 रुपये वितरित, तर शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। रोहित आर्या प्रकरणामध्ये आर्य स्टुडिओकडून स्पष्टीकरण। कारवाईबद्दल मुंबई पोलिसांचे मानलेत आभार। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटली हे दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा त्याग, सत्याचा मोर्चा, यावरून आता राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकेशन यावेळेस या मोर्चास्थळी लोकल नसणार असल्याची माहिती। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अद्यापही परवानगी नाही। पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये। उद्याचा मोर्चा पोलिसांच्या परवानगीविना होण्याची दाट शक्यता। राज ठाकरे एंटरटेनर, त्यांच्या गर्दीचं परिवर्तन मतात होत नाही। कन्फ्यूज लीडर असं म्हणत मनसेच्या मेळाव्यानंतर भाजपच्या अमित साटम यांची टीका। शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जातंय हे दुर्दैव। धनुष्यबाण पुन्हा युतीत आणलं, आम्हाला शिंदेंचा अभिमान वाटतो। राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर। विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न मात्र काहीही निष्पन्न होणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेवरती महायुतीचाच भगवा फडकणार। उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। राज्यात सुरू होणार नमो पर्यटन माहिती केंद्र। प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर, रायगड या किल्ल्यावरती पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यासाठी 50 कोटींची तरतूद।
किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेंटर्सवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून किती लाचारी करायची असाही टोला. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस. चौकशी आयोगानं उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावरती प्रतिसाद न दिल्यानं नोटीस. नोटीस कशासाठी दिली याचं कारण बघावं लागेल. काहीतरी राजकारण केलं असेल म्हणून नोटीस दिली असेल. भीमा कोरेगाव प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटीशीवरती उदय सामंतांची प्रतिक्रिया. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुका कशा लढवायच्या. मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. मनसे नेते गजानन काळेंची मागणी. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत गोंधळ. मनसेकडून पुन्हा एकदा दावा. नवी मुंबईतील कोपरखर्णे सेक्टर 2 मध्ये एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांची नोंद. नोंदणी संदर्भातील नंबर शासकीय अधिकारी तलाठीचा असल्याचा दावा. नवी मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संयुक्त जनजागृती मोहीम. उद्याच्या मोर्चामध्ये मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन. एकच ठाकरे ब्रँड अशी घोषणाबाजी. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम. चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीत एकाच व्यक्तीचं दोनदा नाव. मात्र दोन्ही नोंदींमध्ये वेगवेगळे फोटो. पनवेलमधील मतदार यादीत अजब प्रकार. मतदाराचं नाव र ह आणि पतीचं नाव क द असल्याचं समोर. यादी भाग क्रमांक 390 मधील प्रकार असल्याचा पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांचा खुलासा. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये खासगी वाहनांना सायरन. पोलिसांकडून वाहनांची चौकशी. दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी वाहनांचं सायरन काढण्यास सांगितलं. सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. काका कुडाळकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. निंबाळकरांवर होत असलेल्या आरोपांमागे रामराजे. या सगळ्या रामराजेंचा हात असणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे यांचा गंभीर आरोप. तर फलटण प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप. माझ्या नादाला लागला तर मी 100 कोटीची नोटीस देणार. रामराजे नाईक निंबाळकरांचा प्रल्हाद पाटलांना इशारा. तर तुमची अजून कर्ज फिटलेली नाहीयेत. माझ्या नादी लागाल तर उरलेले 30%चेही कर्ज वसुलीही मागे लावणार असल्याचा इशारा. तटकरेंनी विधानसभेत आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. दादागिरीला घाबरत नाही. दादागिरी आमच्या अंगात. रोहातील पक्षप्रवेश समारंभामध्ये आमदार दळवींचा तटकरेंवर निशाणा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून